मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत श्रीमद भागवत पुराण रहस्य। तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये ऐकलं ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप कसा केला नारदांनी आणि कसा त्यांना भगवान श्रीकृष्ण प्रसन्न झाले आणि किती जप करायला सांगितले होते त्यांना आणि त्यानंतर त्यांच्यावर भगवंत प्रसन्न होणार होते अशी संपूर्ण माहिती मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दिलेली होती। बरेच काही आपण भगवान श्रीकृष्णाच्या पायाचे वंदन जसे केले तसे आकाशवाणीची आज्ञा झाली अशा बऱ्याच काही गोष्टी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्या। आता आपण त्यांच्या पुढची कथा आपण ऐकूया। तर आता कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटनवर सबस्क्राईब करा, ऑलवर क्लिक करा आणि जास्तीत जास्त जणांना शेअर करा। कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स करायला विसरू नका। ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जास्तीत जास्त या अधिक मासमध्ये जप करत राहा। कितीही उपाय तपाय काहीही केले तर त्याचा फायदा झाला नाही, पण 2 शब्द भागवत पुराणाचे ऐकले म्हणजे आपले सर्व दुःख दारिद्र्य दूर होते। तुमच्या कमेंट्स आल्या होत्या एका जणाची की ताई माझ्या घरात खूप भांडणं होतात, भांडणं बंदच होत नाही, काय करायचं त्याच्यावर उपाय सांगा। सर्वात सोपा उपाय प्रत्येकाच्या घरी उठता बसता जर असे भांडणं ज्यांच्या घरी होत असेल आणि नाही पण होत राहिले तरी पण हा एक मंत्र बोलायचा। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणत क्लेश नाशाय गोविंदाय नमो नमः। प्रणत क्लेश नाशाय म्हणजे प्रत्येक क्षणोक्षणी माझ्या घरातला क्लेश नाहीसा कर हे गोविंद भगवान। माझ्या घरातला सर्व क्लेश दुःख दारिद्र्य भांडणं जे काही अडथळे येत असतील कामामध्ये ते सर्व काही नाहीसे करा हे गोविंद। गोविंदाय नमो नमः कारण भगवान श्रीकृष्णाचं भगवान श्री विष्णूचं गोविंद हे नाव अतिशय त्यांना प्रिय आहे। जो कोणी नुसतं गोविंद असं श्रवण करून घेतो तर 1000 सहस्र नावाचं त्याला जप पुण्य केल्याचे फळाची प्राप्ती होते। गोविंद नावाने भगवान श्रीकृष्ण भगवान वामन देवता भगवान विष्णू माता लक्ष्मी गोविंद या नावाने खूप प्रसन्न होतात। तो गोविंदाचा अर्थ काय आहे? गोयाने माता, कारण की ते गायी चारायचे गोविंद म्हणून त्यांचं नाव एक गोविंद असे पडले कारण गोमातावर त्यांची अतिप्रीती होती। भगवान श्रीकृष्णाची गोविंद या नावावर अतिशय प्रीती होती, गोमातावर अतिशय प्रीती होती म्हणून भगवान श्रीकृष्णाने आणि विष्णू भगवानांनी सांगितले जो कोणी मला गोविंद या नावाने उच्चारेल श्रवण करेल पठन करेल कोणाला सांगेल गोविंद हा अक्षर तर मी त्यांच्या सर्व पीडा क्लेश दुःख दारिद्र्य दूर करून त्यांच्यावर माझ्या आणि माझ्या मातेची म्हणजेच महालक्ष्मीची माझ्या प्रियसीची त्यांच्यावर त्यांच्या कुटुंबावर कृपा प्राप्त होईल आशीर्वाद प्राप्त होईल असं भगवान श्रीकृष्णांनी सांगितलं आहे। म्हणून या मंत्राचा दिवसातून कमीत कमी 11 वेळा तरी जप करावा आणि जास्तच भांडणं होत आहे तर वास्तुदोष असेल नजर दोष लागली असेल तर घराची नजर काढून टाकायची। संध्याकाळच्या वेळेस मंगळवार शनिवार अमावस्येच्या दिवशी 5 कापूर घ्यायच्या 5 लवंगा घ्यायच्या। आपला मेन जो दरवाजा आहे गेट आहे त्या दरवाजावरून 5 लवंगा आणि 5 कापूर अशा 7 वेळा उतारून घ्यायच्या आणि एका पंती असते डिश असते काहीतरी असेल पंती जी मातीची आपली दिवाळीची येते त्याच्यात जाळून घ्यायच्या कोणाचं लक्ष न राहे असं आणि सांगायचं की हे भगवान हे विष्णू भगवान आमच्या घरातील सर्व दुःख दारिद्र्य दूर कर, नजर लागलेली असेल तर भांडणं तंट क्लेश सर्व काही दूर कर, घरात सुख शांती राहू दे आणि तुमचा आशीर्वाद प्राप्त होऊ दे। आणि जास्तच भांडणं होत असतील तर स्त्रीने हट्ट करू नये, प्रत्येक बाईने माघार घ्यावी समजदारी करावी तेथून हटून जावे। जो कोणी जास्त बडबड करत असेल खूप संतापमध्ये असेल तर त्या ठिकाणी न थांबलेले बरे। जो कोणी आपल्याला मान प्रतिष्ठा देत नाही आपल्या गोष्टींना व्हॅल्यू देत नाही तर तेथून थांबलेले बरे नाही तर तेथून हटून जावे म्हणजे आपली मान प्रतिष्ठा जशीच्या तशी राहतील। कोणी काय बोलत आहे आपल्या बाबतीत बोलू द्या, कोणी आपल्याला हिनेल हिनू द्या, कोणी काहीही आपल्याला टाणे टोमणे मारेल तर मारू द्या। आपली ते प्रगती करताय आपल्यावरचं सर्व पाप ते त्यांच्या डोक्यावर घेत आहेत आणि आपले रस्त्यामध्ये जे अडथळे आहेत तर ते दूर करतायत। म्हणून या गोष्टींकडे लक्ष द्यायचे नाही। आपल्याला काय करायचे फक्त
ओम नमो भगवते वासुदेवाय नमा. उठता बसता, पोळ्या लाटता, भाजी करता, कपडे धुता, भाज्या निवडताना, फार काय सांगू, तर भांडण करताना सुद्धा कोणता मंत्र बोलायचा आहे? ओम नमो भगवते वासुदेवाय नमा. ओम नमो भगवते वासुदेवाय नमा. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमा. या मंत्रानेच सर्व काही घरातला क्लेश, दुःख, दारिद्र्य 100% गॅरंटीने सांगते तो दूर होईल. संध्याकाळच्या वेळीस एका ग्लासमध्ये पाणी घेऊन घ्यायचे. रुद्राक्षाची माळा या तुलसीची माळा असेल तर ती घेऊन घ्यायची आणि कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमा. या मंत्राचा सतत जप 108 वेळा करत राहायचं. त्यानंतर ते पाणी आपल्या पूर्ण घरभरामध्ये शिंपडून द्यायचं. दारामध्ये टाकायचं, कुंड्यांमध्ये टाकायचं, आपण प्यायचं. घरात जो जास्त चिडचिड करत असेल त्याला द्यायचं. पाण्यामध्ये सर्वात जास्त पॉझिटिव्ह ऊर्जा आणि शक्ती जास्त जागृत असते. म्हणून हा मंत्र जो कोणी पाण्याजवळ बोलेल तर त्याच्या घरातला दुःख, दारिद्र्य, क्लेश नक्की दूर होईल. तर असा हा एका कमेंट्सवर खूप टॉपिक 5 मिनिटाचा झाला, तरी पण सर्वांसाठी फायदेशीरच आहे. एका जणाची कमेंट्स होती पण सर्वांसाठी फायदा आहे याचा. तर याचा सर्वांनी पण केला तरी पण आपल्या घरात सुख शांती राहते. तर आता आपण कथेला सुरुवात करूया. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. ओम सरस्वत्यै नमः. ओम कुलदेवताय नमः. ओम गुरुदेवतेभ्यो नमः. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिर्भ्यानङ्गं वन्दे विष्णु भवभयहरं सर्वलोकैकनाथं निवासम्. श्री श्रीनिवासा की जय. कोल्हापूर महालक्ष्मी माता की जय. पद्मावती महालक्ष्मी माता की जय. सत्संगात मी भगवत कथा ऐकली होती. कथा ऐकून मी कृष्ण कीर्तन करू लागलो. नारद म्हणतात की मी सत्संगामध्ये भगवत कथा ऐकली होती. त्यांना किती लाखाचा जप करायला सांगितला. आता मागच्या व्हिडिओमध्ये ऐकलं 32 लाख मंत्र त्यांना सांगितलं होतं, तेव्हा त्यांच्या जन्माचा उद्धार होईल. आता त्यांनी एका भगवत कथामध्ये भगवान श्रीकृष्णाचे कीर्तन करू लागले नारद, आणि माझे भक्तवत प्रेम पुष्ट करू लागलो. आता जेव्हा मला इच्छा होत होती तेव्हा श्रीकृष्ण मला दर्शन देत होते. मागच्या व्हिडिओमध्ये ऐकलं की त्यांना भगवान श्रीकृष्णांनी दर्शन दिले, पण ज्यावेळेस त्यांनी पायाचे दर्शन करत होते, म्हणजे पाया पडत होते, त्यावेळेसच भगवान श्रीकृष्ण अदृश्य झाले. मग भगवान श्रीकृष्णांनी नारदाला सांगितले की तुझ्या मनात थोडीशी तरी काहीतरी लालसा होती, त्यामुळे तू माझ्या पायाचे दर्शन करू शकले नाही, आणि तुझे जपसुद्धा बाकी होते. तर तुझे जप फक्त 5 लाख झालेले होते, तर तुझे 18 लाख अजून जप बाकी होते. तर भरपूर काही जप तुझे बाकी होते, त्यामुळे मी तुला ते माझ्या पाया पडू शकलो नाही. तर आता नारदाला जेव्हा पाहिजे तेव्हा भगवान श्रीकृष्णाला काय होत होते? दर्शन होत होते. का? कोणत्या मंत्राने? ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. आणि जर मोजले मंत्र, जर आपण मोजले तर त्याचे पुण्य काय होते? क्षय होते. म्हणून मंत्र कधीही जप करताना मोजावा नाही. दिवसभरातून जेवढ्या वेळा होईल आपला तेवढ्या वेळा. सकाळी मला स्वतःला जाग येते, उठताच बरोबर मी काय म्हणते? ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. कारण की आपल्याला भगवंतांनी जाग दिली. जर जाग नाही दिली तर आपण गेलो भगवंताच्या द्वारी. म्हणून उठताच बरोबर भगवंताचा शुक्रिया अदा करायचा की मला जाग आणली, मला एवढे चांगले सृष्टीचे दर्शन होत आहे, हे भागवत पुराण मला ऐकण्याचे म्हणजे मला निवड केलेली आहे, म्हणून भगवंताला थँक्स, मनापासून धन्यवाद म्हणावा. आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करावा. याच्याने भगवंत प्रत्येकाला दर्शन देतात. आता भगवंत श्रीकृष्ण मला दर्शन देतात. माझ्याबरोबर श्रीकृष्णसुद्धा नाचू लागतात. ज्या वेळेस ज्याला असं वाटतं की भगवंत माझ्याबरोबरच आहे, तर त्याला स्वयं असं वाटतं की भगवंतसुद्धा माझ्याबरोबर नाचत आहे. तसं नारदाला वाटत होते की आता भगवान श्रीकृष्ण माझ्याबरोबर नाचत आहे. आता मी माझ्या देवाचे काम करतो, म्हणून देवाला मी आता फार आवडतो. कीर्तनात संसाराचे भान नसले, पण कीर्तनाचा खरा आनंद केव्हा मिळतो? नाचण्यात.
करण्यात जप करण्यात कीर्तनात तन्मय झालेला जीव संसार विसरतो. ज्या कीर्तनामध्ये जर तुम्ही अतिशय भावुकतेने जर तुम्ही भगवंताची आठवण करत आहे, भावुकतेने भजन कीर्तन जप करत आहे, तर काय होतं, संसाराचा विसर पडतो. संसाराचा विसर म्हणजे घरी माझी मुलगी काय करत आहे, मुलगा अजून जेवायला आला की नाही, माझा हा माणूस जेवायला नाही आला, याने जेवण केले की नाही, हा संसार आहे आपला, मोह मायाचा संसार आहे. जोपर्यंत मोह मायाचा आपण संसार विसरत नाही तोपर्यंत आपल्याला भगवंत मिळत नाही. म्हणून ज्या वेळेस पूजा पाठ करतात आपण त्यावेळेस आपला मोह मायाचा संसार काय करायचा, आपल्याला विसरायचा आहे आणि फक्त भगवंताच्या आपल्या डोळ्यामध्ये आपल्याला भगवंत डोळ्यांमध्ये उतरवायचे. नंतर मग कुठे उतरतात, हृदयात. ज्यांना ज्यांना आठवण असेल त्यांनी प्रत्येकाने कमेंट्स करून सांगायचे. अगोदर कानांनी काय करायचं, भगवंताच्या लीला श्रवण करायचे, नंतर डोळ्यात उतरवायचे आणि डोळ्यातून उतरून भगवंत कुठे येतात, आपल्या हृदयात, आपल्या आत्म्यामध्ये. आत्म्यामध्ये कोण आहे, परमात्मा. म्हणून जो कोणी तन्मय होऊन जिथे जिथे जर कीर्तन चालू असेल, जिथे भागवत पुराण चालू असेल, शिवपुराण चालू असेल, विष्णू पुराण चालू असेल आणि जेथे कीर्तनाचा खरा आनंद मिळतो, तेथे कीर्तनात जर तुम्ही तन्मय होऊन जर नाचले तर भगवंत तुमच्यासोबत नाचतो आणि तुम्ही काय होतं, संसाराला विसरतात. म्हणजे देवापर्यंत तुमचे जे काही आहे, तुम्ही भजन कीर्तन आहे करत आहे तर ते देवापर्यंत तुमचे कीर्तन पोहोचते. कीर्तनाने संसार संबंध सुटत असतात, प्रभूशी संबंध जुळत असतो. कीर्तनाने, नाचण्याने, भागवत पुराण ऐकल्याने काय होतं, संसाराचा मोह सुटत असतो आणि प्रभूशी आपला संबंध जुळत असतो. संसाराचे ध्यान सोडण्याचा प्रयत्न करा. कीर्तनात आनंद केव्हा येतो, जिभेने प्रभूच्या नावाचा काय होतो, उच्चार. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, कृष्णाय वासुदेवाय, हरे परमात्मने, प्रणत क्लेश नाशाय, गोविंदाय नमो नमः. कीर्तनाने काय होतात, प्रभूच्या नावाचा उच्चार झाला म्हणजे आपण प्रभूपर्यंत, प्रभूशी आपला संबंध जोडला जातो. मनाने त्यांचे चिंतन करायचे, दृष्टीने त्यांचे स्वरूप पाहायचे. आत्ताच मी तुम्हाला सांगितलं, दृष्टीने श्याममल मूर्ती भगवान श्रीकृष्णाची, भगवान विष्णूची वामन रूपाची, जो रूप भगवान विष्णूचे तुम्हाला आवडत असेल, मत्स्य रूप आवडत असेल, जे रूप तुम्हाला आवडत असेल, त्या श्याममल विष्णू भगवानचे रूप आपल्या डोळ्यात घ्यायचे, मग हृदयात उतरवायचे. याच्याने आपण भगवंताशी आपला संबंध डायरेक्ट कनेक्ट होतो आणि जुळला जातो. अधिक मास आहे तर आपलं हे भागवत पुराण कुठे कनेक्ट होत आहे, श्रीदेव वैकुंठ लोकमध्ये. डायरेक्ट आपण वैकुंठ लोकमध्ये जात आहे आणि या कथा श्रवण करत आहे. वाचण्यापेक्षा श्रवण करणारा अतिशय श्रेष्ठ मानला जातो. म्हणून जे जे आपले हे कथा श्रवण करत आहे, वाचत आहे, तर आपला कनेक्ट भगवान श्रीकृष्णाशी होत आहे. कलयुगात नाम कीर्तनाने पापभस्म होतात, श्रवण केल्याने पापभस्म होतात, हृदय शुद्ध होते, परमात्मा हृदयामध्ये समावला जातो, परमेश्वराची आपल्याला प्राप्ती होते. म्हणून कथेत कीर्तन झालेच पाहिजे. कीर्तनाशिवाय कथा परिपूर्ण होत नसते. कलयुगामध्ये स्वरूप सेवा ध्यान लवकर फळत नाही, स्मरण सेवा अर्थात नामसेवा लवकर फल देते. हे महर्षी, या सर्वांचे मूळ सत्संग होय. सत्संगाचे फार महत्त्व आहे. जो सत्संग करतो तो संत बनतो. जो भगवान श्रीकृष्णाच्या भागवत पुराणाच्या जप करतो, तप करतो, तो भगवानाशी डायरेक्ट जुळला जातो. श्रीकृष्ण कथनेने माझे जीवन शुद्ध झाले आहे. श्रीकृष्ण कथा ऐकून मला माझे खरे जीवन जगता आले आहे. कथा ऐकून वैराग्य धारण करा आणि स्वभावात बदल घडू द्या. जर कथा ऐकल्यान स्वभावात शांत स्वभाव ठेवला नाही, त्याचा काही उपयोग नाही. कोणी किती समोरचा खूप संताप करो, आपल्याला स्वभाव काय करायचा आहे, शांत ठेवायचा आहे. शांत का ठेवायचं आहे, आपण एवढं भागवत पुराण ऐकलंय, मग काय याचं पुण्य आपण समोरच्याला संताप करून द्यायचा आहे, नाही. आपलं जेवढं होईल तेवढं स्वभाव काय करायचा आहे, संताप आपल्याला पूर्ण जहरसारखा पिऊन टाकायचा आहे. असे जो संताप पितो ना, असं समजावं साक्षात जहर त्याने पिऊन घेतलेला आहे. म्हणून संताप कधीही करू नये. सहनशीलता वाढवावी. समोरचा कितीही आपल्याला बोलत राहिला तरी आपल्या दोघी हातांची मुठ्ठी अगदी पक्क घट्ट, या मुठ्ठीमध्ये पूर्ण संताप हे करायचा आणि जहर पुरं घोट डायरेक्ट पिऊन घ्यायचं. समोरचं कितीही बोलत ठामपणे, पण त्याला उत्तर न देता आपण निघून जायला हवे. त्याला खरं महत्त्व आहे. जेवढी सहनशीलता तुमच्यामध्ये आहे तेवढी करा. हे पूर्ण सत्य, मी माझा अनुभव सांगत आहे. जेवढं तुम्हाला सहन करता येईल तेवढं करा. फक्त स्वभाव शांत ठेवा, म्हणजे आपलं पुण्य कोणाला आपण देणार नाही. म्हणून आपला स्वभाव जेवढा बदल केला, आपण जर भागवत पुराण ऐकून जर आपल्या स्वभावात बदल केला नाही तर भागवत पुराण ऐकल्याचे काही तुमचा फायदा झाला नाही. म्हणून भागवत पुराण ऐकल्याने स्वभावात बदल करा, संयम ठेवा,
आणि संयम वाढवून जर भजनाची गती तीव्र केली तर सफलता जरूर मिळेल. नारद व्यासांना म्हणतात, आपण जो मला मान देता तो सत्संगाचा मान आहे, माझा नव्हे. सत्संगानेच मी मानकरी बनलेलो आहे. भिलाच्या मुलाबरोबर खेळणारा उन्हाळ मुलगा मी सत्संगेचा देवर्षी झालेलो आहे. भिलाचा मुलगा होता नारद जे होते, तर तो भिलाचा मुलगा काय झालेला आहे, उन्हाळ मुलगा श्री सत्संगानेच देवर्षी नारद झालेले आहे. जय श्री हरी, जय श्री हरी. हा कोण आहे, नारदजी कोण आहे, एका भिलाचा मुलगा होता. पण त्याच्यावर भगवंत एवढे प्रसन्न झाले की ते नारद झाले. सांगा आता. तर नारद दासीपुत्र होते. खऱ्या साधूच्या संगतीत व संत सेवेत त्यांचे जीवन शुद्ध झाले होते. संत स्वयं तीर्थरूप आहे. पारसमणी लोखंडाचे सोने करते, पण लोखंडाला आपल्यासारखे पारसमणी मात्र करू शकत नाही. परंतु संत मात्र त्यांच्या संसर्गात आलेल्यांना आपल्यासारखे संत बनवतात. संत करे आपुसांमांना देव होण्यासाठी माणूस बनवला आहे. माणसाचा देव होण्यासाठी 4 गोष्टींची आवश्यकता असते. एक पहिले गोष्टी कोणते, संयम. दुसरे सदाचार. तिसरे स्नेह. चौथा सेवा. पण हे 4 गुण सत्संगाशिवाय मिळत नाही. सत्संगाचे फळ भागवतात दाखवले आहे. सत्संगाने नारद दासीपत्राचे देवर्षी बनले आहे. माणूस मायेचा दास बनला आहे. सत्संगाने दायत्व नष्ट होऊ शकते. सत्संगाने भक्तीचा खरा रंग लागतो, पण माणसाला देवाशिवाय चैन पडत नाही. नारदाचे हे चरित्र भागवताचे बीजारोपण आहे. सत्संगी सेवेचे फळ दाखवणे हा या चरित्राचा उद्देश आहे. म्हणून विस्ताराने मी तुम्हाला चरित्र सांगितले आहे. आम्ही हे पाहिले आहे की जपाशिवाय जीवन शुद्ध होत नाही. दानाने जेवढे दान करणार तेवढी धनाची वाढ होते. ध्यान केल्याने मन शुद्ध होते. जेवढे दान करणार तेवढे धनाची वाढ होते. ध्यान केल्याने मन आत्मा शुद्ध होतो, पवित्र होतो. आणि स्नान केल्याने शरीर काय होतं, शुद्ध होते. परोपकाराने ही मन पूर्णतः शुद्ध होत नाही. म्हणून जप व ध्यान ही आवश्यकता आहे. म्हणून जेवढे ध्यान, शुद्धता, स्नान करणार तेवढी आपली धनाची वाढ होईल. जप करणाऱ्याची स्थिती कशी असावी, कोणताही जप जर केला तर स्थिती कशी असावी. श्री ब्रह्मचैतन्य स्वामींनी म्हटले आहे की सहज सुमिरन होत आहे, रोम रोम से राम. जपाची प्रशंसा करताना गीतेत म्हटलेलं आहे, यज्ञानाम जप यज्ञस्मी. म्हणजेच रामदास स्वामींनी दासबोधात म्हटले आहे की जपाने जन्मकुंडलीतले ग्रह बदलतात. कितीही ग्रह दोष असला पण जप केला ओम नमो भगवते वासुदेवाय नमा, तर जपाने काय होता, कुंडलीतील जे नवग्रहातील काही दोष असतील, आपल्या मुलांना, पतीला, आपल्या घराला काहीही असेल तर काय होतं, ते ग्रह दोष काय होतात, बदलतात आणि चांगले प्रभाव होतात. त्या ग्रहांचे चांगली स्थिती होते, त्या प्रभावांची दोष नाहीसे होतात. म्हणून जप करत राहावा. नारद व्यासांना म्हणाले, आता आपण असे पुराण रचा की ज्याच्या योगाने श्रोतांची सर्व पापे जळून जातील. असे पुराण रचा की सर्व श्रोतांची पापे जळल्याशिवाय राहणार नाही. ब्रह्महत्येसारखी पापे, त्यांची मोठी मोठी पापे त्यांची जळल्याशिवाय राहणार नाही. असे काहीतरी असेल पुराण तर ते रचा, म्हणजे श्रोत्यांना चांगले वाटेल आणि सर्व पाप त्यांची भस्म होऊन जळतील. त्यांच्या हृदयाला पाझर फुटेल. आतापर्यंत आपण ज्ञान प्रदान पुराणे रचली, पण आता प्रेम प्रदान पुराण रचा. आपण असे पुराण रचा की जेणेकरून सर्वांच्या हृदयात कृष्ण प्रेम जागृत होईल. भगवान श्री कृष्ण हृदयामध्ये अवतरित होईल. नारदांनी व्यासांना निशून सांगितले की कृष्ण प्रेमात रंगून जाऊन आपण पुराण रचा, म्हणजे आपले सर्वांचे कल्याण होईल. व्यास नारदाला म्हणाले, आपण मला कसे लिहावे हे सुचवा. आपण मला कसे लिहावे हे सुचवा. आता नारद म्हणाले, महर्षे, आपण आपले स्वरूप विसरला की काय. आपण समाधीत बसा, जे दिसेल ते लिहा. बहिर्मुख इंद्रिय अंतर्मुख केली की ती समाधी. बहिर्मुख इंद्रिय अंतर्मुख केली की समाधी साधकाला ईश्वरापर्यंत पोचवते. ईश्वराशी एक होणे म्हणजे समाधी होय. जर तुम्ही ईश्वराशी एक झाले, ध्यान मग्न झाले, पुरे डीपमध्ये गेले, तुम्ही मेडिटेशन केले, मेडिटेशन करा. सकाळी 4 वाजता उठून 5 वाजता उठून आंघोळ करा. आंघोळ झाल्यानंतर
शांत चित्त एका रूम असेल तर एका, नाही तर कुठे एखाद्या शांत ठिकाणी जा आणि मेडिटेशन करा म्हणजे मांडी वाळा, दोघी हातांचे असे 3 बोट बाहेर काढा, एक बोट अंगठा आणि पहिला बोट असे जवळ करा. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा फक्त मनातल्या मनात असं मेडिटेशन करा. संसाराचा मोह सर्व सोडून द्या. तुम्हाला भगवंत साक्षात दर्शन देतील. करून तर बघा. अधिक मासचे 8 दिवस मेडिटेशन, भगवंत नाही दिसले या खरं तुम्हाला पुढचं काय आहे, पुढचं पाऊल काय आहे, पुढचं काय होणार आहे तुम्हाला जर नाही दिसलं मेडिटेशनने, तर मग मला सांगा. ते एक पॉझिटिव्हिटी होते, घरात पॉझिटिव्हिटी राहते, सकारात्मक ऊर्जा राहतात, नेगेटिव्हिटी जे राहते ते संपूर्ण गायब होते. म्हणून मेडिटेशन 10 मिनटं, 15 मिनटं, अर्धा तास तरी करायला हवं. मेडिटेशन केल्याने चेहऱ्यावर एक चमक येते. कोणतंही कितीही O3+ आणि कोणते शनाज हे ते महागडे कोरियन फेशियल हे करायची जरूरत नाही राहत. का? कारण की मेडिटेशन आणि पुराण कथा ऐकल्यानेच चेहऱ्यावर एवढा ग्लो येतो की चेहरा एवढा चमकतो की कोणतं फेशियल केलंय तुम्हाला ऑटोमॅटिक विचारतील. म्हणून मेडिटेशन करा, भगवंताचे नामस्मरण करा. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करा. जेव्हा पूजा करत आहे तेव्हा संसाराचा मोह सोडा, म्हणजे भगवंत आपल्या हृदयातच विराजमान होतील. म्हणून जर संसारात जर आपण आल्यानंतर हा जीव आपले मूळ स्वरूप विसरतो. एखाद्या संताची भेट झाली म्हणजे मग त्याला आपले मूळ स्वरूप कळते. व्यास नारायणालाही नारदाची आवश्यकता पडली होती, पण यानंतर नारद ब्रह्मलोकात निघून गेले. व्यासांनी प्राणायामाने आपली दृष्टी अंतर्मुख केली. आताच मी तुम्हाला सांगितलं, मला माहिती नाही पुढे हा शब्द येणार आहे, पण व्यासांनी काय सांगितलं? प्राणायामाने. कारण एवढे पुराण आपले शालिनी भक्तिसागरवर 11 पुराणं आली, त्याच्यातले काही थोडे ज्ञान माझ्या मनाने काही उदाहरण मी तुम्हाला देत आहे. या भागवत पुराणात काही उदाहरणं आहे नाही, फक्त श्लोक आहे, मंत्र आहे. तर मी तुम्हाला समजवण्यासाठी काही उदाहरणं माझ्याकडून देते की तुम्हाला लवकर कळेल. तर आपल्याला जर संतांची भेट झाली म्हणजे मग त्याला आपले काय होते? मूळ स्वरूप कळते. व्यास नारायणाला नारदाची आवश्यकता पडली होती. यानंतर नारद ब्रह्मलोकात निघून गेले होते. व्यासांनी प्राणायामाने आपली दृष्टी अंतर्मुख केली. तेव्हा हृदयात त्यांना काय दिसले? बालकृष्ण दिसले. प्राणायाम केले, तर मेडिटेशन केले, प्राणायाम केले, त्यानंतर त्यांना काय दिसले? हृदयामध्ये बालकृष्णाचे दर्शन घडले. मी आताच तुम्हाला सांगितले की मेडिटेशन करा म्हणजे तुम्हाला पुढचं काय आहे ते बरोबर दिसेल. तसे या नारदाला काय दिसले? बालकृष्णाचे दर्शन दिसले डायरेक्ट. व्यासांना भगवंताच्या सर्व लीलांचे दर्शन झाले. आता व्यासांना काही पुराण लिहायला सांगत आहे नारद मुनी. तर व्यासांना आता काय दिसले? प्राणायाम केल्यानंतर बालकृष्णाचे दर्शन झाले, भगवंताच्या सर्व लीलांचे दर्शन झाले. व्यासांनी नारदांना स्वरूपाचे बरेच दर्शन झाले. या पुराणाचा प्रधान विषय प्रेम आहे. इतर पुराणामध्ये ज्ञान, कर्म, आचार, धर्म इत्यादी विषय मुख्य आहेत, पण भागवतात मात्र प्रेम भक्ती प्रधान आहे. वाल्मिकी रामायण आचार प्रधान ग्रंथ आहे, तर तुलसी रामायण काय आहे? भक्तिप्रधान ग्रंथ आहे. वाल्मिकांनी रामायण लिहून आपल्या जीवनात तृप्ती झाली नाही, मग त्यांनी काय केलं? वाल्मिकांनी भागवताच्या मंगलमय लीला कथांचे प्रेमपूर्वक वर्णन करण्याचे शिल्लक राहिले होते. म्हणून वाल्मिकांनी कलयुगामध्ये अजून भागवताचे मंगलमय लीलांचे कथा आपण प्रेमपूर्वक काही राहिलेले आहे तर त्या करू. म्हणून त्यांनी कलयुगामध्ये तुलसीदासाच्या रूपात जन्म घेतला. वाल्मिकांनी तुलसीदासांच्या रूपामध्ये जन्म घेतला आणि कली, कुटील, जीव, निस्तारहित, वाल्मिकी, तुलसी, भयो, वेद स्वीकृत भागवताचे हे फळ आहे. हे सर्वांनाच माहीत आहे की साल किंवा पानापेक्षा झाडाच्या फळात अधिक रस असतो. भागवत रूप हे रसपूर्ण फळाचे सेवन आहे. आपण मोक्ष मिळेपर्यंत सतत करीत राहा. पिबतम भागवतम रसमलायम, पिबतम भागवतम रसमालायम, म्हणजे याचा अर्थ असा आहे की जोपर्यंत जीव व ईश्वर यांचे ऐक्य होत नाही तोपर्यंत भागवत रसाचे पान करा. भागवताचा आस्वाद घेत राहा. अधिकारी साधकासाठी वेदांत आहे, सर्वांसाठी सोपा नाही. वेदांतात त्याग करवायाची आज्ञा देतो. वेदांतो म्हणतो सर्व संग परित्याग करून भगवंताचा शोध घ्या. पण संसारी जीवाकडून काहीच सुटत नाही. मग अशा संसारी लोकांसाठी कोणता उपाय आहे? होय आहे. त्याग करू शकत नसाल तर हरकत नाही, पण आपले सर्वस्व ईश्वराला अर्पण करा.
आपले सर्वस्व ईश्वराला अर्पण केले म्हणजे आपल्यावर ईश्वर प्रसन्न होईल. अनासक्त राहून त्यांचा उपभोग घ्या. व्यासांनी ब्रह्मसूत्र रचले, परंतु त्यांना वाटले की कलयुगातील मानव भोगपरायण असतील, त्यामुळे त्यांची प्रवृत्ती त्यात होणार नाही. त्यांच्यासाठी म्हणून कृपा करून भागवत शास्त्र त्यांनी रचले. राजा परीक्षितीची निमित्ती करून संसारात फसलेल्या लोकांसाठी व्यासांनी हे पुराण रचले आहे. हे पुराण ऐकून मुक्ती आणि मोक्षच आपल्याला पितरांना भेटेल. भागवत खास करून संसारी लोकांसाठी आहे. प्रभू प्रेमाशिवाय शुष्क ज्ञानाची शोभा नाही, हेच दाखवण्याचा भागवताचा उद्देश आहे. भक्तीशिवाय ज्ञानाची शोभा नाही. जेव्हा ज्ञान वैराग्याने दृढ झालेले नसते तेव्हा असे ज्ञान चांगले. मरण आणण्याऐवजी विकृत मरण आणते, तसा संभव जास्त असतो. मरण भक्तीने सुधारू शकते. असे ज्ञान अंतकाळी धोका देणे संभवनीय आहे. भक्तीविना ज्ञान शुष्क आहे. अशा ज्ञानाने योग मृत्यू घडत नाही. विधी निषेधाच्या पलीकडे गेलेले मोठे मोठे ऋषी भागवताच्या कल्याणमय गुणांच्या वर्णनात रत राहतात. असा आहे भक्तीचा महिमा. विषयांचे बंधन ज्यावेळी मनुष्य तोडतो तेव्हाच त्याला खरा आनंद, खरा सुख मिळतं. असे संयम आहे व सदाचार यांना हळूहळू वाढवतो, म्हणजे भक्तीत आनंद येईल. वैराग्याशिवाय भक्ती सफल होत नाही आणि आचार विचार शुद्ध असतील तर भक्तीला पुष्टी मिळेल. जीवन विलासी झाले म्हणजे समजावे की भक्ती संपली. भागवत शास्त्र मानवाला काळेच्या दाढेतून बाहेर काढते. काळेच्या दाढेतून बाहेर पडायचं असेल तर काळाची ही काळ जो कृष्ण त्याला शरण जा. जो आपले सर्व जीवन भगवंतावर सोपवतो त्यांची चिंता भगवंताला असते. महाभारताच्या युगी प्रसंगी दुर्योधनाने भीष्माचार्यांना टोमणा मारून गरम केले. त्यावेळी त्यांनी प्रतिज्ञा केली, उद्या एक तर मी अर्जुनाला मारीन, अगर मी मरीन. अशी प्रतिज्ञा करून सर्व घाबरून गेले, कारण की तो भीष्मांची प्रतिज्ञा होती. आणि हे ऐकून भगवान श्रीकृष्ण बेचैन झाले. रात्री त्यांना झोप आली नाही. भीष्म प्रतिज्ञा ऐकून अर्जुनाची काय स्थिती झाली असेल हे पाहण्यासाठी कृष्ण अर्जुनाकडे आले आणि पाहतात तर काय अर्जुन गाढ निद्रेत होते, घोरत पडले होते. भगवंताला वाटले की भीष्माने एवढी घोर प्रतिज्ञा केली तरी हा शांतीने कसा झोपत पडला आहे. त्यांनी अर्जुनाला उठवले व विचारले, अर्जुना, तू भीष्माची प्रतिज्ञा ऐकली आहेस ना? अर्जुन म्हणाला, होय, ऐकली आहे. श्रीकृष्ण म्हणाला, तुला मृत्यूचे भय वाटत नाही का? अर्जुन म्हणाला, माझी चिंता करणारा माझा स्वामी तो जागा आहे ना, मी झोपत आहे. माझी चिंता मला मरायचे की जागे ठेवायचे तर माझा स्वामी जागा आहे. मी कशाला चिंता करू म्हणून मी घोरतो आहे छान. तो जर माझी चिंता करतो तर मी कशाला घाबरू? मी का माझी झोप मोडू म्हणून मी झोपला आहे. याप्रमाणे सर्व ईश्वरावर सोपवा. जे काही करेल ते सर्व ईश्वर करेल. माणसाची चिंता जोवर ईश्वरावर करत नाही तोपर्यंत तो निश्चिंत होत नाही. कोणतेही कार्य अगर सफल होत नाही आहे तर ते कार्य ईश्वरावर सोपून द्या, म्हणजे ते कार्य लवकरात लवकर होईल. घर नाही, जागा नाही, दुकान नाही, प्रमोशन नाही, नोकरी नाही, घरात बरकती नाही, या लग्न जुळत नाही आहे, या घरात कोणतेही जर तुमची अडचण आहे तर तांदूळ घ्यायचे थोडे आणि भगवान शिवलिंगावर अर्पण करायचे. गणपतीजवळ नाही तर तुमची ज्याच्यावर श्रद्धा असेल तिथे ठेवून द्यायचे. रोज थोडे थोडे रोज तांदूळचे दाणे 5, 7, 11, 9 काहीतरी तांदूळचे दाणे घ्यायचे आणि मी माझा सर्व भार जो आहे तो मी महाकालेश्वरावर सोपलेला आहे, या भगवंत श्रीकृष्णावर सोपलेला आहे. माझ्या मुलांचे लग्नांसाठी, या कोणत्याही गोष्टींसाठी, या मुलं परीक्षेत पास 1 नंबरनेच व्हायला पाहिजे याच्यासाठी तुमच्यावर सोपलेले. ते कार्य 6 महिन्यातच पूर्ण होते. येऊन जाऊन दिवसभर जर त्याच कार्याच्या मागे रडगणं लावलं तर ते कार्य लवकर पूर्ण होत नाही. कारण की आपण जितक्या वेळा आपण हर सेकंड हर मिनिटमध्ये भगवंताला जर आपण सांगितलं की असं कर तर तो कंटाळून अजून दूर दूर भागतो. आपण जर एखाद्याला काही काम सांगतो वारंवार तो आपल्याकडून किती दूर दूर पळत राहतो. तसं भगवंताचं पण आहे. पुरा भार महाकालेश्वर भगवान श्रीकृष्णावर सोडा, ते कार्य लवकरात लवकर आपलं पूर्ण होईल. पण जप मात्र सोडू नका. जप का सोडू नका? आपला ईश्वर सर्व काही करेल. म्हणून ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा काय करायचं आहे? जप करत राहा आणि सर्व भार श्रीकृष्णावर सोडा, विष्णू भगवानवर सोडा, गणपतीवर, स्वामी समर्थवर, ज्याच्यावर श्रद्धा आहे त्याच्यावर सोडा आणि जप मात्र चालू ठेवा त्या मंत्राचा. जो मंत्र तुम्ही जपत आहे, श्री स्वामी समर्थ, ओम नमो विष्णवे नमः, ओम श्री गणेशाय नमः, जो मंत्र तुमचा
मंत्रराज आहे त्या मंत्राला काय करायचं आहे, जपत राहायचं आहे आणि सर्व भार कोणावर सोपायचा आहे, महाकालेश्वरावर, या विष्णू भगवानावर. म्हणजे तोपर्यंत आपलं सर्व काही चिंता तो करेल. म्हणून मी उद्या मरणार आहे तर माझी चिंता मी का करू, माझा ईश्वर माझा स्वामी जागा आहे म्हणून मी झोपलो आहे, मी खराटे घेत आहे, असे अर्जुनाने म्हणाले. भीष्माने सांगितले की एक तर तू मरेल एक तर मी मरेल, कोणीही मरेल, पण मी का चिंता करू, माझा स्वामी जागा आहे, त्याला जे करायचं आहे तो करू शकेल. म्हणून मी सर्व भार काय केला आहे, ईश्वरावर सोपून दिला आहे, असे अर्जुनाने भगवान श्रीकृष्णाला सांगितले. प्रथम स्कंद हा अधिकार लिहिला होय. संता वाचून अधिकार आला तर सद्भाव जागत नसतो. संत शोधण्याची जरूर नाही. शोधून जर संत सापडत नाही, केवळ प्रभू कृपेने संत मिळतात. आणि जोपर्यंत मन शुद्ध होत नाही तोपर्यंत तुमची प्रभूशी कृपा होणार नाही. जोपर्यंत तुम्हाला श्रद्धा विश्वास नाही आपल्या प्रभूवर तोपर्यंत प्रभूची कृपा होणार नाही. जोपर्यंत मन दुर्जन राहील तोपर्यंत संतांची भेट होणार नाही. संत व्हाल तर संत भेटतील. संत पाहण्याची दृष्टी देतात. ते म्हणतात की जग पाहण्यात आनंद आहे, भोगात नव्हे. जग हे ईश्वराचे स्वरूप आहे, म्हणून जग ईश्वर रूप आहे. प्रत्येक प्राणी मात्रामध्ये ईश्वर रूप आहे. जे चिडी मुंगी गाय सर्व काही जे मानव रूप आहे, तर प्रत्येक प्राणी मात्रामध्ये प्रभू ईश्वर रूप आहे. म्हणून ईश्वराची पाहण्याची दृष्टी जी आहे, संतांची पाहण्याची दृष्टी देतात, संतची पाहण्याची दृष्टी देतात. तर आपल्याला ईश्वराचं स्वरूप ओळखलं आलं पाहिजे, कारण प्रत्येक प्राणी मात्रामध्ये ईश्वर समावलेले आहे. शुक्राचार्य व अप्सरा यांचा प्रसंग अगोदरच वर्णन केला आहे. महाप्रभूंनी वैष्णवाचे लक्ष असे सांगितले आहे की ज्याच्या दर्शनाने श्रीकृष्णाचे स्मरण होते तो वैष्णव होय. ज्याच्या संगतीत भगवंताची आठवण येते तो वैष्णव होय. शुक्राचार्यांच्या दर्शनाने अप्सरांना वैराग्य प्राप्ती झाली होती. शुक्राचार्याच्या दर्शनाने मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितले. तर शुक्राचार्याच्या दर्शनाने अप्सरांना काय प्राप्ती झाली, वैराग्य. आणि कृष्ण चरित्राने त्या पागल बनल्या होत्या. जगात संत कमी नाही, जगामध्ये संतांची कमी नाही, सतशिष्यच कमी आहे. ज्याचा अधिकार सिद्ध झाला त्याला संत भेटतात. माणूस संत झाला म्हणजे त्याला संत भेटतात. संत होण्यापूर्वी जर संत भेटले तर त्या भेटीत सद्भाव जागत नसतो. ज्याच्या डोळ्यात ईश्वर आहे तो सर्वत्र ईश्वराचा अनुभव घेतो. या जगात निर्दोष एक परमात्माच आहे. ईश्वराशिवाय कोणी निर्दोष नाही. संतात एका दोष असू शकतो, कारण पूर्ण सत्वगुण प्रकट झाल्यानंतर हा जीव या शरीरात राहू शकत नाही. सत्वगुण म्हणजे मी आत्ताच तुम्हाला सांगितलं थोड्या वेळ पहिले, स्वभाव कसा ठेवावा, शांत ठेवावा. दारी कोणी आलं तर त्याला पोटभर जेवायला पाणी द्यायचे, खायला द्यायचे. सत्वगुण कोणामध्ये आहे, भगवान विष्णूमध्ये हे सत्वगुण आहे. तमोगुण कोणामध्ये आहे, भगवान शंकरामध्ये आहे. आणि रजोगुण कोणामध्ये आहे, ब्रह्मदेवामध्ये. म्हणून हे 3 गुण देवांमध्ये वाटले गेलेले आहे. ब्रह्मदेवामध्ये रजोगुण, तमोगुण भगवान शंकरामध्ये. रजोगुण याने राजासारखे ऑर्डर करायची, हुकूम करायचे. तुला सांगितलं ना असं, रजो एकदम अधिकारपूर्वक, गर्व अहंकार. रजोगुण ब्रह्मदेवामध्ये. तमोगुण अहम आणि मीपणा ज्याच्यामध्ये राहतो त्याला तमोगुण म्हणतात. तर तमोगुण भगवान शंकरामध्ये. आणि सत्वगुण शांती. म्हणून जगाचे हे पालक, विश्व पालक जे आहे तर ते कोणाला निवडले गेले आहे, भगवान विष्णूला. तर का, कारण यज्ञ होता मोठा. ज्यावेळेस सृष्टीपुरी जन्मय झालेली होती, जो तो साधू महाराज ऋषी मुनी ज्याचे त्याचे देवाचे भजन करत होते, पण ते देवाची पूजा करत आहे पण कोणाला समर्पित होत आहे हे कोणालाच माहीत नव्हतं. मग एकदा भृगु ऋषींनी सांगितलं की तुम्ही पूजा करत आहे पण हे कोणाला समर्पित होत आहे तुमची पूजा, त्याच्यासाठी आपण तिघी देवांची मी आता परीक्षा घेतो आणि त्याच्यामधून ज्याच्यामध्ये सत्वगुण असेल तो या विश्वाचा जगाचा पालक होईल. म्हणून ते रजो म्हणजे ब्रह्मदेवाच्या दरबारात गेले. त्यांनी प्रणाम केला आणि डायरेक्ट खुर्चीवर बसून गेले. त्यावेळेस ब्रह्मदेव म्हणाले की अय भृगु, तुला थोडीशी पण अक्कल नाही, मला प्रणाम केला आणि खुर्चीवर जाऊन बसला. त्यावेळेस भृगु ऋषी म्हणाले
की अरे ब्रह्मदेवा, मी तर या विश्वाच्या पालकासाठी निवड करण्यासाठी तुझी परीक्षा घ्यायला आलो होतो, पण तुझ्यात तर रजोगुण आहे, तू तर राजासारखा हुकूम करतो, तर या विश्वामध्ये कुठेच तुझ्या या भूलोकावर तुझी कोणी पूजा करणार नाही, तुझे मंदिर राहणार नाही, तुझे दर्शन घेणार नाही. आणि मग नंतर भृगु ऋषी भगवान शंकराच्या कैलास पर्वतावर गेले. तेथे त्यांना सेवकांनी अडवले. तेथे भगवान शंकर माता पार्वतीसह जवळ बसलेले होते. त्या तसेच मध्ये घुसले. त्याच्यावर भगवान शंकरांनी त्रिशूल त्यांच्या अंगावर मारण्यासाठी घेतला आणि सांगितला की तुला कोणी रोखलं नाही का? आमचा आता हा शांतीचा आणि आरामाचा वेळ होता आणि डायरेक्ट आमच्या रूममध्ये आला. त्यावेळेस भृगु ऋषी म्हणाले की अरे भगवान शंकरा, मी तर तुझी परीक्षा घ्यायला आलो होतो, तुझ्यामध्ये तर तमोगुण आहे, मी पण आहे, गर्व अहंकार आहे, म्हणून या विश्वपालकासाठी तू निवड केली, तुझी जाणार नाही. या भूलोकावर तुझ्या पूर्ण अवताराची पूजा होणार नाही, तुझी फक्त लिंग स्वरूपात. माझा हा श्राप आहे की तुझी फक्त लिंग स्वरूपातच पूजा होईल. 12 ज्योतिर्लिंग पण राहतील तर लिंग स्वरूपातच राहतील. पूर्ण अवताराची जो कोणी पूजा करेल त्याची पूजा सफल होणार नाही. भृगु ऋषींनी असा श्राप दिला. मग ते गेले वैकुंठ लोकाकडे आणि वैकुंठ लोकाकडे गेले भगवान विष्णू मंद मंदा डोळे लावलेले, अर्धे उघडे आणि मस्त समुद्रामध्ये शेषाचलमध्ये निवासस्थानमध्ये माता लक्ष्मी त्यांच्या पाया दाबत होती. भृगु ऋषींचा 2 ठिकाणी अपमान झाला. 2 जणांना श्राप देऊन आले. त्यांना असं वाटलं आता इथे पण आपलं काही होणार नाही, इथे पण आपण निराश होऊन खाली होऊन आपण परत जाऊ. मग त्यानंतर त्यांना असं वाटलं की भगवान विष्णू आपल्याकडे पाहत आहे, पण ते पाहत नव्हते. ते त्यांचे डोळे असे अर्धे बंद अर्धे. त्यांनी आव बघितला ना, ताव शिदी छातीवर भगवान विष्णूच्या लात मारून दिली. वक्षस्थलावर भगवान श्रीचं चिन्ह आहे, माता लक्ष्मीचं स्थान आहे हृदयामध्ये. तशीच लात मारता बरोबर भगवान विष्णूंनी काय केलं, भृगु ऋषींच्या पायाचा अंगठाचा जे अंड होतं ते डायरेक्ट फोडून टाकलं त्यांच्या बोटाचं. आणि अजून वरून काय म्हटलं, भृगु ऋषी तुम्हाला काही चोट तर नाही आली, तुम्हाला काही लागलं तर नाही, रक्त तर नाही निघालं. पण त्यांचा अंड फोडल्याबरोबर त्यांचा जो गर्वपणा होता भृगु ऋषींमध्ये बी तर तो नाहीसा झाला. आणि त्यांनी सांगितलं की प्रभू मला क्षमा करा, मी काय केली, माझी लात तुमच्या वक्षस्थलावर मारली, जेथे श्रीचं चिन्ह आहे, जेथे माता लक्ष्मीचं स्थान आहे तुमच्या हृदयात, तर मला क्षमा करा. पण मग त्यावेळेस त्यांनी सांगितलं की विश्वपालकासाठी सत्वगुण हे विष्णू भगवानमध्ये आहे, म्हणून सत्वगुण हे आता भगवान विष्णूमध्ये आहे. तर जगाचे विश्वाचे पालक हे विष्णू भगवानांना निवड केली गेली आहे. पण भृगु ऋषींनी वक्षस्थलावर लात मारली तर माता लक्ष्मी खूप नाराज झाले आणि सांगितले की या भूलोकावर सर्व ब्राह्मण काय राहतील, दारिद्र्य राहतील, कोणी श्रीमंत राहणार नाही. आणि हे ब्राह्मण दारिद्र्य राहतील, त्यांची विद्या बेसतील, कुठं आरती म्हणतील, कुठं पुस्तकं वाचतील, कुठे पूजापाठ करतील, तेव्हाच त्यांच्याजवळ पैसा येईल, नाही तर पैसा यांच्याजवळ येणार नाही. कारण की भगवान विष्णूच्या वक्षस्थलावर लात मारली आणि भगवान विष्णू आणि माझे दोघांची आमची ताटातूट झालेली आहे. मी आता हे वैकुंठ सोडून जात आहे. त्यावेळेस या दोघांनी आम्हाला पती पत्नीतून दूर केलेलं आहे. या दारिद्र्य ब्राह्मण हे अतिशय दारिद्र्यच राहतील, हे माता लक्ष्मीने श्राप दिला आहे. खूप मोठी कथा आहे, पुढे अजून सांगेल. पण तुम्हाला सत्वगुणसाठी मी तुम्हाला कथा मला सांगावी लागली ही. तर ही सत्वगुण कोणामध्ये आहे, भगवान विष्णूमध्ये आहे. म्हणून आपल्यामध्ये कोणता गुण असायला पाहिजे, सत्वगुण. आत्ताच मी तुम्हाला थोड्या वेळ पहिले उदाहरण दिलं की कितीही भांडण राहो, किती कोणी आपल्याला बोलव, तिथे आपल्याला थांबायचं नाही आहे, उठून चाललं जायचं आणि आपल्यामध्ये सत्वपणा आणू द्यायचं आहे. आपण जर सत्वगुण आपल्यात राहील, आपले शांत आपण राहू, तर आपल्याला परमेश्वर काय होईल, लवकर भेटेल, आपल्या हृदयात प्रवेश करतील, आपल्या इच्छा लवकरात पूर्ण होतील, भगवंताचं आपल्याला काय होईल, दर्शन होईल. तर आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बाकीचं ऐकू की अजून काय आहे पुढे. की शुक्राचार्यांच्या दर्शनाने अप्सरा वैराग्य प्राप्ती झालेली होती आणि मग श्रीकृष्ण चरित्राने त्या काय झाल्या होत्या, पागल. जगात संत कमी नाही, पण संत शिष्यच आहे. म्हणून असे हे काही आहे. तर बाकीचे जे उदाहरणं रिअलिटी तुम्हाला मी सांगितली आहे. तर आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बाकी ऐकू. आणि आवडल्यास काय करायचं आहे, लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा की सत्वगुण कोणामध्ये आहे, तमोगुण कोणामध्ये आहे, रजोगुण कोणामध्ये आहे. जर कान देऊन चांगले मनाने श्रद्धेने जर ऐकले असतील तर नक्की तिघांची कमेंट्स करून टाका की आपले जगाचे कोण आहे पालक.
तर त्यांचे पण नाव टाका भगवंताचे. जय श्री महाकाल. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो.